कोसळले आहेत। दौंड नगर जिल्ह्याला जोडणारा पूल आणि याच पुलाच्या बांधकामावरती त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार या गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं। 21 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं। मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असतानाच पुलाचे खांब हे कोसळल्यानं या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। देवा, आपण पाहतोय भीमा नदीच्या पुलाचं खांब कोसळले आहे, त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं या बांधकामावरतीच। निश्चितच वर्षा, दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड या दोन गावांना जोडणारा दौंड आणि नगर या जिल्ह्यांना जोडणारा जो आहे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा यांना जोडणारा हा पूल होता। 21 कोटी रुपये खर्च करून या पुलाचं काम या ठिकाणी नव्याने सुरू होतं। मात्र काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळं या कामावरील जो काही पिलर होते, पुलाचे जे खांब होते, त्यात एक भाग जो आहे तो कोसळला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या कामाची पात्रता काय, किती निष्ठुर दर्जाचं हे काम आहे यावरून सिद्ध होतंय। जर हे काम सुरू असतं आणि त्यावेळी जर अशी घटना घडली असती, हा प्रकार घडला असता, तर नक्कीच या घटनेमध्ये कोणाला आपला जीव गमवावा लागला असता। सुदैवानं या घटनेमध्ये कोणी जीवितहानी जरी झालेली नसली तरी देखील कोट्यवधी रुपये खर्चून हे काम या ठिकाणी उभारलं जातंय। त्या कामावर मात्र सध्या वर्षा प्रश्नचिन्ह निर्माण होतं। अगदीच, त्यामुळे आता ठेकेदारावरती कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। देवा, संपूर्ण माहिती दिली त्यासाठी धन्यवाद।